हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही आचार्य मध्वांगेले द्वैत सिद्धांताचे चिंतन एक सूक्ष्म रीतीने करतरसची आम्ही परमात्मो सर्वोत्तमो आणि वायू जीवोत्तमो म्हणून सांगून मध्वाचार्यान सांगितलं मी पळैतरसची विष्णू सर्वोत्तम म्हणून म्हणारी सर्व वेदांतू सर्व श्रुतींतू सर्व उपनिषदांतू सकळंतू विष्णू सर्वोत्तम म्हणून सांगला. परमात्मूची परमदेव तागेल्या पशी वैरची म्हळेल कोणैना सर्वोत्तमत्व असूचे परमात्माकची तशी विष्णू सर्वोत्तम म्हणून सांगलारीची तो ज्ञानी आणि खंचंतू जवो हरिवंशांतू सांगताची कसं नाही म्हणून म्हणारी वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च विष्णुः सर्वत्र गीयते. खंचंतु जवो वेद उपनिषद रामायण महाभारत इतिहास अष्टादश पुराण श्रुती ब्रह्मसूत्र भगवद्गीते सर्वांतुई सर्व शास्त्रांतुई कई पळैलरी आरंभकी काढलारी मध्य काढलारी कडेर जलरी अंत्यांतू जलरी पळैलरी आमका विष्णू सर्वोत्तम म्हणू कळता. तशी आम्ही पैरचे दिसाक पळैला भगवद्गीतेंतू ही 15 अध्यायांतू पुरुषोत्तमान सांगचे द्वाऊ इमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्यय ईश्वर म्हणून म्हणारी दोन्ही नमनेचे क्षराक्षर प्रपंच क्षरांतू सर्व चेतन जड प्रपंचता अक्षर म्हळ्यार महालक्ष्मी तशी कूटस्थ अक्षर आकाश अव्याकृत आकाशाचे अभिमानिनी प्रकृतीची अभिमानिनी महालक्ष्मी ती अक्षर म्हणून घेता. ते दोन्ही पुरुषापशी वैरचे म्हळ्यारी अक्षर पुरुष जावनशी लक्ष्मी काही नियमन करतलो एकलो उत्तम पुरुष असं तो परमात्मे उत्तम पुरुषस्तु अन्यकळस म्हणून परमात्मेती उदाहरतः ताका परमात्मा म्हणताची ताणेची तिन्ही लोकही पालन करचे म्हणून सांगून साक्षात परमात्मो कृष्णूची पुरुषोत्तम युगांतू सांगता. कोणाक क्षर म्हणचे म्हळ्यार शरीर नाश आशिल्ले जनाक ते पुरे क्षर महालक्ष्मी अक्षर तिक शरीर नाशना ती वई महाविष्णू मणकेची शरीर नाशना तिलीची ती वई केदनाई अव्ययची परमात्माला म्हणके जाल्यारी तिका परमात्माला तसले सर्वोत्तमत्वना
परमात्मान सांगील तशी तिणे सर्व हांग कोरचे म्हणून. तशी ब्रह्म शेष सुपर्ण ईश शक्र सूर्य गुहादय सर्वे क्षरा अक्षरातो श्रीही एका तत्परो हरिही. म्हळ्यार ब्रह्म जवो शेषु जवो सुपर्ण जवो म्हळ्यार ब्रह्मा, शेष म्हळ्यार शेषु, सुपर्ण म्हळ्यार गरुडू, ईश म्हळ्यार रुद्रू, शक्र म्हळ्यार इंद्रू, सूर्य गुहादय सर्वे क्षराः पुराय जने नाशशिलेची अक्षरातु श्रीही एका लक्ष्मी मांत्र अक्षर तत्परो हरिही तिगला पशी वैरी परमात्मू असं म्हणून स्कंद पुराणांतूय सांगला. श्रुतींतूय कसं सांगताची म्हळ्यार ब्रह्मा शिव सुराद्याश्च शरीरक्षरणात क्षराः ब्रह्मो रुद्रो देवेंद्र समेत सर्व देवते शरीरक्षरणात शरीर नाश जातिकून तांकां क्षर म्हूण म्हणटाची. लक्ष्मी ही अक्षर देहत्वात अक्षरात परो हरिही लक्ष्मी ही अक्षर देहत्वात लक्ष्मी देहत्वात अक्षर तिका देहनाशना अक्षरात परो हरिही तिगेला पशी वैरचो परमात्मो अक्षरा तत् परो अक्षर म्हणून घेतिले महालक्ष्मी पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो ती तो परमात्मो म्हणून. अनंतानंत म्हणट्यान श्रेष्ठ तो कृष्ण परमात्मो पुरुषोत्तमो सर्वोत्तमो विष्णू पुराय तोची. तशी कृष्णान गीतेंतूय त्यांची सांगला, वेदांतूय त्यांनी सांगताच. नारायण परा वेदा देवा नारायणंगजः नारायण परालोका नारायण परामकः नारायण परा ज्ञानम नारायण परागती. भागवतांतू यांची सांगताची नारायणूची सर्वश्रेष्ठ म्हळ्यार नारायण म्हळ्यार वेदाचे प्रतिपाद्य जावन आशिल्लो परमतात्पर्य जावन आशिल्लो सर्व देवते नारायण अंगजाः म्हळ्यार नारायणाले अंगा दुखून जाल्लेलींची. ताजेर तुका कसं म्हळ्यार श्रीमन नारायण सर्व देवतेंकय सृश्टी केल्लो तशें तो परमोत्तमो. सर्व लोकाचे मुख्य उद्देश म्हळ्यार लोकांत आयिल्ले सर्व क्षरजीवांक गेले मुख्य उद्देश कसने मुख्य ध्येय कसने नारायणाक पावचे. यज्ञ जवो याग जवो खंयचे योग जवो भक्ती योग कर्मयोग ध्यान योग ज्ञान योग कसले जवो त्यागान जवो तपान जवो ज्ञानान जवो पुराय दिन आमी पावची कोणाक म्हळ्यार देवाक पावका जाल्यार ध्येय देवूची. तशी सर्व वाट हें योग म्हळ्यार सर्व वाट आमकां तागे लागीं व्हरता. सर्वाकय तोची परमगती आमी ताका केन्नाय शरण येवका तशें ताका सर्वोत्तम म्हणचे म्हूण. आमकां आतां अक्षर पुरुश लक्ष्मी ती बाई तशी महामहिम ती परमात्माल अधीन जावन आसच्या पुरो जाल्यार ही परमात्माल अनुग्रहान ती सर्वोत्तमची. तिगेल्या पशी उत्तम परमात्मो तिगेले इच्छे प्रकार तिणें ब्रह्म रुद्र इंद्र ऋषी ज्ञानी सकट तिणी करचे आनी परमात्माल अनुग्रहान परमात्माल आदेशान परमात्माल नियमनान सृश्टी आदी सकल क्रिये तागेल ओटू मेळून ती करता. तशी चतुर्मुख ब्रह्माली जननी तीची म्हूण तशें तशी तस्सली महालक्ष्मी अमृणी सुक्तांतू तिगेले पशी श्रेष्ठ कोण म्हूण ती अमृणी सुक्तांतू सांगतरस महालक्ष्मी. तशी ती सांगता अमृणी सुक्त म्हणून महालक्ष्मीनं सांगिल्लें म्हणटाचे आमी. तशी महालक्ष्मी ती सांगता अमृणी सुक्तांतू कसं म्हळ्यार मम योनी अप्सुः अंतःसमुद्रे म्हूण म्हणटा. म्हळ्यार ती महामहिम आसच्या पुरो जाल्यार समुद्रांतू मिगेल समस्त शक्तीक म्हाकाय नियमन करूंक म्हाकाय उपजाच्याक कारण जाल्लो तो अंतः समुद्रे तो समुद्रांतू जलशायी जावन आसता मिगल शक्तीकय तोचे कारण तिकाय उपजाचे म्हळ्यार उद्भव करचे ताणें. म्हळ्यार कशी एक पंद प्रळय येयली म्हूण जाल्यार सर्व क्षराक्षर म्हळ्यार क्षर जीवय अक्षर जीवय सूक्ष्म जावन पुराय परमात्माल शरिरांतू मेळटाच. त्या वेळार पुन्हा सृष्टी प्रारंभ करतना सुरवेक प्रकृतीक अभिमानिनी जावन आशिल्ले लक्ष्मीले मूर्ध्नी दुखून जगत्य
मागिरी पळय सृष्टिकारी कोरका म्हणजल ब्रह्म उपजता मागिरी विष्णू महाविष्णू खंय योग निद्रेंतू समुद्र जलांतू आशिल्लो महाविष्णू लक्ष्मीक प्रकृती अभिमानी नव्हती तशी समस्त प्रकृती महत्तत्व अहंकार तत्व अशी सर्व तत्व आणि हे शब्द रूप रसगंधादी तन्मात्रा पंचभूत ह्या पुरे सृष्टी करची लक्ष्मीन तागेले अधीन जावन ताणें सांगिल तशी तिणें करचें यस्या अपांगलव मात्र ऊर्जिता सा श्रीयत कटाक्ष बलवत यजितम नमामी म्हूण सांगून द्वादश स्तोत्रांतू मध्वाचेर सांगला न्हय लक्ष्मी देवी यस्या म्हळ्यार तिगेले अपांगलव मात्र तिगेले एक दोळ्याचे तुदी दोळ्याचे शक्ती म्हणटाची कुडी नोट म्हणून कन्नडान म्हणची ताका तिणें एक पंत दोळ सपूर करून पळयल्यार पुरकय जगत्याची सृष्टी स्थिती लय करची तितली शक्ती तिका आसा तितली शक्ती सामर्थ्य तिका कशी आयले तें सांगतात तांणी कसं न्ही ऊर्जिता आसा श्रीयत कटाक्ष बलवत अजितम नमामी परमात्माले करुणा कटाक्षा निमतीची तिका तितली व्हड शक्ती प्राप्त जाला म्हणटना परमात्माला शक्ती कितली अपार म्हूण आमी लेखूं येत न्हय तशीची नारायण उपनिषदांतूय परमात्मा कसं सांगताची म्हणे यमंत्र समुद्रे कवयो वयन्ति यदक्षरे परमे प्रजाः यत प्रसूतः जगत प्रसूती तो येन जीवान विससर्ज भूम्यां म्हळ्यार जलशायी जावन आशिल्ले परमात्माक सर्वज्ञानी अल्पमात्र तांणी तागेलें ज्ञान पावताच खंय नाशरहित जावन आशिल्लो तो परमात्मो यदक्षरे परमे प्रजाः नाशरहित जावन आशिल्लो कोणाक तो सर्व प्रजांग जाल्ले अधीन जावन आसच की जगत्याचे जननी प्रसूतः जगतः प्रसूती तो येन जीवान व्यससर्ज भूम्यां म्हळ्यार जगत्याची जननी प्रसूती म्हळ्यार प्रसूत जगतः म्हळ्यार जगत सृष्टी केलेली जगत्याची जननी जावन आशिल्ली लक्ष्मी देवी प्रसूती तो येन खंयच्यान कोणाल निमती जनन जाल्ल्या की कोण जिवांक तांगेल कर्मा अनुसारान लोकांतो सृष्टी केला की मात्र न्ही यदोषधीभिः पुरुषान् पशुंश्च विवेश भूतानि चराचराणि कोण हंगसूचे सर्व औषधीभिः म्हळ्यार वाली वृक्ष पुरुषान् पशुंश्च पशु पुरुष अशी समस्त चराचर भूत सृष्टी करची मात्र नाही अतः परम नान्य दणीयांसम ही परात परम यन महतो महांतम ते चराचर भूत सृष्टी करची मान नाही तांगेल अंतस्थ जावन आसून ते भूतांक म्हळ्यार सर्व जिवांक प्रेरण करता की कोणापशी श्रेष्ठ जावन आशिल्ले कसले ना की कोण उत्तमापशी उत्तम की महत्तापशी महत्त की म्हळ्यार परात परम उत्तमापशी उत्तम येन महतो महांतम महत्त म्हळ्यार लाजी पशी महत्त महत्त म्हणजे ब्रह्मा जाल्यार ताजे पशी महत्त यदेहम अव्यक्तम अनंत रूपम कोण अव्यक्तम अनंतम रूपम अतींद्रिय अनंत रूपपूर्ण अनादि जावनस की तसलो प्रकृतिम पुराणम तमसः परस्तात सर्वाकय मिक्कून आशिलो तोची परब्रह्म विष्णू म्हूण सांगून नारायण उपनिषदांतू सांगताची मात्र न्ही एको नारायण आसीत न ब्रह्मा न ईशानः न अग्निः वासुदेवो वा इदमग्र आसीत न ब्रह्मा न च शंकरः महाप्रलय कालांतू एको नारायण आसीत नारायण एकलो आशिल्लो ब्रह्म रुद्र इंद्रादी अन्य देवते कोणीय नाशिल्लीची मागीर तांणी परमात्मान सृष्टीन जल्लेलींची तशें जावन ब्रह्म रुद्रादी पशी नारायण श्रेष्ठू सर्वोत्तमो म्हूण सांगून नारायण उपनिषद आमकां सांगता तशीची अन्य कसं म्हळ्यार परमात्मा सर्व देवते पशी वैरच्यो तागेल्या पशी वैरी म्हणल कोणय ना तोची सर्वोत्तम म्हणून श्रुतींतूय उपनिषदांतूय सांगताची इंद्रियेभ्यः पराह्यर्थार्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिः बुद्धिरात्मा महान् परः माता परमम् अव्यक्तम् अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परम किंचित सकाष्टा सपरा गतिः म्हळ्यार
ದೇವತ್ ಏಂಚಿ ಶ್ಲೋಕ ಭಗವದ್ಗೀತೆಂತು ಕೃಷ್ಣನ್ ಸಂಗೋಸ ಇಂದ್ರಿಯಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆ ಪಶಿ ಅರ್ಥಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆ ಚಡ್ ತಂಗೆಲ ಪಶಿ ಮನೋಭಿಮಾನಿ ದೇವತೆ ಚಡ್ म्हळ्यार अर्थाभिमानी म्हळ्यार तत्वाभिमानी इंद्रियाभिमानी देवते पशी तत्वाभिमानी देवते तांगेला पशी वैरी मनोभिमानी देवते तांगेला पशी वैरी बुद्धिक अभिमानिनी जावनशील सरस्वती तिगेला पशी वैरी महत्व तत्वाचे अभिमानी चतुर्मुख ब्रह्मो तागेल्या पशी वैरी प्रकृतिक अभिमानी जावनशील महालक्ष्मी देवी पुराजनाल्पशी वैरी पुरुषोत्तम जावनशील श्रीमन्नारायण तोची सर्वोत्तम तागेल्या तक्का वैरी तो गुतुलन करची तशी कोणीनाची तागेल्या पशी चड म्हणिना ताका समान म्हणिना तागेल्या पशी श्रेष्ठ म्हणिना तो तारतम्य कसले देवता तारतम्य सांगता ताजे वैरचे कडेचो एक पॉइंट ताजे म्हळ्यार कडेचे एक अवधी कडेचे एक गती म्हणून सांगितलं ताजे पशी वैर म्हळ्यार कसले ना तशी विष्णूची सर्वांकई परमप्राप्य परमगती सर्वोत्तम म्हणून सांगून सर्व उपनिषत्ती सांगताची तशी सर्व देवतेई परमात्माला अधीन कसल्याक परमात्मा वरलेल देवते पशी उत्तम कसल्याक नव्हे तशी परमात्मा सर्वोत्तम म्हणून म्हणले निजावन परमात्मा निरवधिक निरवध्य सर्वतंत्र स्वतंत्र म्हणून म्हणटाची लक्ष्मी शोभानेन तो वादिराज स्वामीने सांगच्यास निरवध्य निरवधिक सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून परमात्माक तशी वरलेल इत्याक म्हण म्हळ्यार तो स्वतंत्र सर्व जनाकय ताणें सृष्टी करचे तशच्यान वरलेल जन पुरे अस्वतंत्र परमात्मा आधीनाक तांणी आसून परमात्मान सांगिल तशी तांणी चोलका जाता तशच्यान श्रीहरी पुरुषोत्तम सर्व देवते पशी उत्तम म्हण म्हळ्यार तागेले ते अनंत अपार जावनशील कर्तृत्व शक्ती तागेले आम्ही कसले एक आलोचन करचे आमगेले एक उहा कल्पना म्हणटा पळय ताजे पशी चड देव शश्च्या पुरो देव तशेच्या पुरो देवाक अशी पळवेत कितकी तशी पळवेत कितकी देव ह्या रुपार आसतले त्या रुपार आसतले ह्या पुरे आम्ही उही करचे देव आसस ताजे पशी चड एक तागेले रूप जवो सामर्थ्य जवो गुण जवो सकडी तो ताजे खातीर ताका सर्व गुणा परिपूर्ण निर्दोशू निर्गुणू तशें पुरो ताका म्हणचें आतां सर्व ब्रह्मांड सृश्टी करयतलो परमात्माची म्हणजे लक्ष्मी देवीक करीन करच्या पुरो जाल्यार करची कोणें परमात्मानची म्हणटना सकल ब्रह्मांडाचे चेतना चेतन सान एक कण अणु जीवी दुखून ब्रह्मा लक्ष्मी पर्यंत सर्वांगेल सकल क्रिया परमात्मा निमती जाता विंगड कोणाला निमणे सर्व कर्म ते जिवांक करीन परमात्मू करयसिता आनी इत्ते कशी परमात्मू जिवात्माल वटू अंतर्यामी जावन देहांतू आसता आनी तो सर्व जिवा करीन क्रिये करयसिता कशी एक प्रति क्षणे सगळी ब्रह्मांडांतू भितर जावं भायर जावची सर्व क्रियेंतू परमात्मूची नियामक जावन आसता प्रेरक जावन आसता क्रियाशील जावनूय आसता आतां प्रति जीवी करीन कर्म करवसूचे म्हळ्यार ताणें करसूचे ते तोची क्रिय करयसिता क्रियाशील जावन ते कशी खंयची कर्म कोरका ते नियम न्हय तोच करयता जाल्यार आमकां पळय येदे काम केल्यार वोंवटेवन रेस्ट म्हणटाचे आमी वैवे जाल्यार परमात्मा अनादी काला दुखून हे सृश्टी स्थिती लय सृश्टी स्थिती लय सृश्टी स्थिती लय काम करतरच मू जाल्यार ताका एक चूरू आयास म्हणना लीलया कार्यम करोती लीलया म्हळ्यार अनायास जावन आयास ना तिले एक चूर वावटेना नशी तागेली शक्ती कितली पळय त्या वेळी कितली शक्तीच की ताका ती शक्ती समीत आमकां उह करूं जायना म्हणटात न्हय आमगेले कल्पनेक ती शक्ती समीत येना ही ताका वेदांतू सांगताची परमात्मा इतली सकडी कर्म करयसीत न्हय इतली क्रिया जगत्याची तो करत न्हय तागेले शक्तीचे लेश अंश मात्रान म्हणून थोडे अंशान मात्रान म्हणून म्हणटना तागेले शक्ती कितली आमकां अचिंत्य ती
नव्या कोणाकय चिंत करूक सादिना कितली शक्तेच्या पुरो म्हळ्यार इतली ब्रह्मांडांत सर्व जीवाचे सर्व कार्य तो तागेले लेश अंश शक्ती मात्रान करता म्हणटाना तागेल शक्ती कितली आसच्या पुरो आमकां अचिंत्य जावन असोचे विशय तो तशें परमात्माक अचिंत्याद्भुत शक्ती म्हणचे तशी आतां एकच वेळे परमात्मा एक क्षण सर्व क्रिया करूची सोडो तेन्ना कसो जाता आलोचन करूं जाता आमकां तशें जायना केन्नाय जाल्यार आमी एक घडी लागला रे एक क्षण भितर जगत स्तब्ध जाल्लें वय सर्वय कोण रमा ब्रह्मादी दुखून सर्व जीव सामान्य एक अणु मात्र सूचे वैरस समीत खंयची जीवय काष्टवत्त जड म्हणटाची म्हळ्यार एक राकोडशी जावन वताच की स्तब्ध जावन वताच की ताजे खातीर म्हणजे तेन विना तृणमपि न चलती तशें जावन परमात्माक सर्वोत्तम म्हणची इत्याक म्हळ्यार सर्व कर्तृत्व परमात्मालेची मात्र नाही परमात्मा ज्ञान त्या बाई सर्वश्रेष्ठ ताका सर्वज्ञ म्हणटाचे आमी ताणें ताका कळ्ळा तागेलें ज्ञान कितलें तें आमी आमकां ताज्या कल्पन समीत येना इत्याक म्हळ्यार तागेलें ज्ञान कितलें पळोवचें तागेल विशय संपूर्ण ज्ञान कोणाकय मेळ्ळेलें ना खंय तर म्हळ्यार त्या बाई म्हणटाची रमा ब्रह्मादींक समीत तागेलें लेशांश ज्ञान सुचें म्हळ्यार तागेलें स्वल्प ज्ञान सुचकें मात्र न्ही कोणें कितलेय काळ बैसून अनंत काल आयुश्य आसलें रे बैसून देवाले गुण इतलेस तितलेस देवाले अद्भुत महिमा पळय चिंतन करूं सुरू केलें रे कितले काळ जाला रे अनंत काल जाला रे पुरे सांगून जायना म्हणून तें कोणेय सांगिल्लें न्ही लक्ष्मी देवीन सांगिल्लें खंय तागेले सर्व गुणय अनंत गुणय कसले म्हळ्यार स्वातंत्र्य जेवो तागेलें शक्ती जेवो ताका सुचे ज्ञान जेवो विज्ञान जेवो तागेले सुखा विशय जेवो आनंदा विशय जेवो तागेले करूण जेवो हे पळय मंगल गुण म्हणटाचे आमी हें परिपूर्ण जावन आसा परिपूर्ण म्हळ्यार कशी आतां आमकां करूण आसा म्हणलें की आमकां आसतलें करूण म्हणलेलें जाल्यार कितलें आसतलें खंय मटा आसतलें आमगेले जना मटा आसतलें पुराय जनाल वयर आमी करूण दाखोवचें जातवें ना तशी खंयचेय आनंद करुणा खंयचेय मंगल गुण परिपूर्ण जावन कोणाले वयर आस म्हूण सांगच्याक जायना तशी परमात्मा एकलोची परिपूर्ण गुणाचो मांडुक्य उपनिषदांतूय त्याचे सांगिल्लें एष सर्वेश्वरः एष सर्वज्ञः एषो अंतर्यामी एष योनिः सर्वस्य प्रभवः अप्ययौ हि भूतानां म्हळ्यार एष सर्वेश्वरः तोच म्हळ्यार कोण परमात्मुची सर्वांक ईश्वरो एष सर्वज्ञः सर्व जगत्याचे सर्व विषय जगत्याचे म्हळ्यार एक ब्रह्मांडात नाही परमात्मा अनेक कोटी ब्रह्मांड नायक म्हणटाना सर्व विषयो त्यांतूय सर्व विषय म्हळ्यार ब्रह्मांडाचे विशय म्हळ्यार तांत असूचे सूक्ष्माती सूक्ष्म दुखून ब्रह्मादी जनतय देवतय सर्वांक गेले पूर्व अपर सकड गोत्तू सुच म्हळ्यार परमात्मा मात्र तशें जावन ताका सर्वज्ञ म्हणटाचे येशो अंतर्यामी कसल सकडी ताणें ब्रह्मांडांतू सृश्टी केला सर्वांतूय तो अंतर्यामी जावन आसा क्षराक्षर मात्र न्ही प्रकृतींच्यो समीत तोच अंतर्यामी जावन आसा येश योनिः सर्वस्य पुरायाकय मूल कारण तो योनी म्हळ्यार मूल कारण जेवो सर्वाकय सृश्टी केल्लो परमात्मो प्रभवाप्ययौ हि भूतानां तशी सर्व सृष्टी संहाराकय तोच कारण प्रभव अप्यय म्हळ्यार सर्व सृष्टी स्थिती संहाराकय तोच कारण तशी तो सर्वोत्तम देवो म्हणून
जगन्नाथदास हरिकथामृत सारांतोई सांगताची सर्वदेवोत्तमनु सर्वग सर्वगुण संपूर्ण सर्वद सर्वतंत्र स्वतंत्र सर्वाधार सर्वात्मा सर्वतोमुख सर्वनामक सर्वजन संपूज्य शाश्वत सर्वकामद सर्वसाक्षिक सर्वजित सर्व 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 म्हणता आमका सर्व देवोत्तम सर्व देवांकही उत्तम सर्व ग सर्वकडीन वच्चा जातलो चलन जेवच्या जातलो सर्व गुण संपूर्ण सर्व मंगल गुण कसं परिपूर्ण जेवणशील सर्व द सकड दिತ್ತलो सर्वतंत्र स्वतंत्र तो एकलो स्वतंत्र वरलेल पुरे परतंत्र सर्व आधार सर्वा काही आधार जावना सुचो तो भगवद्गीतेन ते सांगतं ना सूत्रे मणिगणा इव म्हणून हे सगळे जगत्य ताणे सूत्रे मणिगणाय एक सुतांतू कशी मणी सूत आधार जावन असते की मणी असो रांतो तशी आपण सगळे जगत त्याका आधार जावन पळय सूत मणिया भितर तुकून वत्ता वैवे तशी परमात्मा अंतर्यामी जावन असं हे पुरे गीतेंत परमात्मान सांगला वैव्या तशी सर्वतंत्र स्वतंत्र तशी सर्वाधार सर्वात्मा सर्वांगेले आत्मैतोची सर्वतोमुख विश्वतोमुख स्वामी तो कई पळिल्यार थंय असतो कई पळिल्यार ताका थंय पळोवचें जाता सर्वनामक ताका सर्व म्हूण म्हळेल नांवान आपयनाचवें सर्व शर्व शिव स्थाणु भूतादिर्निद्रव्यय सर्व नामक तो सर्वजन संपूज्य सर्व जीव तकाची संबोधन करताची तका पूजन करताची शाश्वत केन्नाय आसुचो सर्वाकय साक्षी जावन असो सर्व कामद सर्व साक्षीग सर्व कामद सर्व आशी आमकां दितलो सर्व साक्षीग सर्वाकय साक्षी जावन आसुचो सर्व जित सर्वय गेलवललो सर्व सर्व जावन आशिल्लो तश जावन परमात्माल महिमा ताका सांगचे अचिंत्य अद्भुत महिमे आमकां आलोचन करूंकय जायना तितले अद्भुत महिमे सुचे परमात्मो म्हणटा तोची सर्वोत्तम न्हय आनी सर्वोत्तम म्हणजे विंगड कोणेय आसवे तशी श्रुती जावो स्मृती जावो प्रमाण ग्रंथान जावो गुणपूर्ण सर्व दोष दूर आसुचो जगत जन्मादी कारण कर्तर जावन आसुचो विष्णूची सर्वोत्तम म्हणून सांगून सर्व शास्त्र सांगताच पळय तेंची मध्वाचार्य हांगा प्रमाणपूर्वक द्वैत सिद्धांतांतू त्या साधन करून दाखयताचे ಕೆಲವು ಕಡಿನ ವೇದಾಂತೋ ब्रह्माक शिवाक स्कंदाक गणपतीक अन्य देवतेकೈ जगत कारणत्व सर्वोत्तमत्व असं नव्हे यो देवानाम नामधा एक एव अते ಕೆಲವು ಜನ सांगताचे ಕೆಲವು ಪುರಾಣಂತೂ ಬ್ರಹ್ಮ श्रेष्ठ म्हणस शिवपुराणांतू शिवानं पुरे सृष्टी केलेले म्हणस देवी भागवतांतू देवी सृष्टीक कारण जल्लेली म्हणस हे पुराय इत्याक अशी जलरी प्रमाण ताका वेदची वेद आमकां मना येवचे संशय पुरे वेद निवारण करता ऋग्वेदांतू सांगताचे यो देवानाम नामधा एक एव यो सर्व देवां पशी वैरचो एकलोची म्हूण देवानाम नामधा एक तो एकलोच देव म्हूण स ब्रह्म तोच ब्रह्म जावन दाखयता स शिव तोच शिव स हरि स इंद्र स अक्षर परमस्वराट म्हळ्यार पुरय तोची म्हूण तशी नामानी सर्वाणी यमा विशंती तम वै विष्णू परमम उदाहरंती म्हूण म्हळ्यार सर्व नाम सर्व शब्द म्हळ्यार तांतूं ब्रह्मा विष्णू पुरे येयले कसं नाही गणपती स्कंद कसं सर्व शब्द वाच्य करत कोणाक म्हळ्यार परमात्मा एकल्याकची यः सर्व स्वतंत्र सदैवेक स विष्णु परमो मतः तशी सर्व शास्त्राचे तात्पर्य कसले म्हळ्यार विष्णू सर्वोत्तमत्वाची म्हणून मध्वाचार्य प्रमाण समीत त्यांनी एक सिद्ध करून दाखयला तशी द्वैत सिद्धांतांतू विष्णूची सर्वोत्तम म्हणचे तशी अन्य देवतेंतू जगत कारणत्वादी सकडी आसच्या पुरो जलरे ते तांकां विष्णू निमतीची साध्य जाल्ला शिवाय तांगेले स्वतंत्र म्हणेल कसले ना तांतू म्हूण म्हणटाची तश जावन नास्ति नारायणम समम न भूतम न भविष्यती महाभारतांतू वेदव्यासान सांगिले वेदव्यास महामुनीन सांगिले न अस्ति नारायणम समम
देवालक नारायणाक सम जावन सुचे समान जावन सुचे कोणेय ना न भूतम न भविष्यति येद्दोळूय नाशिल्ले आनी जैनाची येतेन सत्यवाक्येन सर्वार्थान साधयाम्यहम हे एकची विषय विंगड कसलो ना दोन हातूय वयर कोण सांगता नारायण एकलो देव नारायण एकलो देव हे सत्य 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 म्हूण सांगून महाभारतांत वेद व्यासान सांगिल्ले हे विचारू मध्वाचार्य तांगेले द्वैत सिद्धांताक वेदव्यासान सम्मती केला म्हण दाखयताची वेदव्यासान शपथ कोरोसके सत्यम सत्यम पुनः सत्यम उद्धृत्य भुजमुच्यते मिगल दोन हात वयर कोण सत्य सांगता सत्य सांगता सत्य सांगता वेदशास्त्रात परम नास्ती वेदापशी होड शास्त्र म्हणना न दैव केशवात परम केशवापशी म्हणारे विष्णुपशी होड देव म्हणना म्हण विष्णू सर्वोत्तम म्हण तश्चावनो वेदव्यासाले गीची ज्ञान पावनो वेदव्यासाले सम्मतिरी ब्रह्मसूत्राक भाष्यनी बरिलेले पूर्णप्रज्ञ मध्वाचार्य त्यांनी शपथ कोरनु कसं सांगतात गोतस्वे आम्ही 12 स्तोत्रांत केदनाय म्हणटा पळय न हरे परमो न हरे सदृशः यदि नाम परो न भवे स हरि कथमस्य वशे जगते दभूत यदि नाम न तस्य वशे सकलं कथमेव तु नित्यसुखं न भवेत् या 12 स्तोत्रांत सांगिल्ले न हरे परमो न हरे सदृशः यदि नाम परो न भवत्स हरिः कथमस्य वशे जगते दभूत म्हळरे देवापशी समान म्हणलेले जेव देवालपशी परमात्मालपशी वैरची म्हणलेले विंगड कोणेय ना ताका समान जाल्लय ना न हरे परमो न हरे सदृशः ताका समान म्हणलेले कोणेय ना देवूची सर्वोत्तमो नानतील जलरी कथम अस्य वशे जगते दभूत तागेले हे जगत हे सगळे तागेले अधीन जावन कशें आसतशिले तोच श्रेष्ठ जल्ल देखून आस सर्वय तागेले वशांत आस यदि नाम न तस्य वशे सकलम कथमेव तु नित्य सुखम न भवेत त्यांची पक्क न्ही पुराय जनय तागेले वशानांची पुराय जनय तागेले म्हणके स्वतंत्र म्हूण जाल्यार रे कथमेव तु नित्य सुखम न भवेत पुराय जनांनी आनंदारी सुखार आशिल्लें न्हय हें कश्ट कसल्याक हें दुख्ख कसल्याक हें भोगचें कसल्याक पीडन कसल्याक आदी व्याधी कसल्याक परमात्मा म्हणके तांणी स्वतंत्र म्हूण जाल्यार तांणी पुराय नित्य सुखी सुखा तेजी हेंची ते शंकराचार्याले सिद्धांताक मध्वाचार्यान सांगिल्लें कसं तांतू आत्म परमात्म एकची म्हूण तांणी म्हणली पळय ऐक्य जाता म्हणली पळय ताचे खातीर तांणी सांगिल्लें ना हांग आसतनाय कोणेय परमात्मो सर्वश्रेष्ठ कोणाकय परमात्मा म्हणके जावची योग्यत ना त्या म्हळ्यार दुखीची नित्य दुखी तेची मोक्षा म्हूण चमकल्यार तांकां परमात्मा आनंद भोगचे अवकाश मात्र शिवाय परमात्माक समान तांणी थंय न्हय थंय तांकां सर्वज्ञत्व ना थंय तांकां सर्वोत्तमत्व ना थंय तांकां सर्व व्यापकत्व ना कसलें ना तांणी खंय आसताची तितल्यान तो आसताची सगळे वैकुंठान तो व्याप्त जावन आसनाची थंय व्याप्तत्व सूच म्हळ्यार परमात्माक मात्र म्हूण तशें जावन तुमी परमात्माक नमगयाची तागेली सेवा करयाची ताजे निमती नित्य सुखी जायाची परम पुरुषार्थ पावयाची म्हूण सांगून आचार्य मध्वानी सांगिल्लें हे विशया वयरी वादिराजान की विजयदासान की हरिदास परंपरेन तो पुरय सांगिल्लें आसा तें कसलें म्हूण आमी फायचे दिसाक पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।